हॅलो फ्रेंड्स, आपण आज 38 साईजची कटिंग करणार आहोत कटोरीची. आपल्याला बिना अस्तरचं ब्लाऊज कटिंग करायचे. त्यासाठी आपण पहिल्यांदा पेपरवर कटिंग करून घेऊ. ब्लाऊज पीस छोट्या याच्यात आहे, 80 सेंटीमीटरचा आहे. आपल्याला उंची घ्यायची आहे 15.5. आपली तयार उंची 14.5. आपल्याला त्याच्यात 1 इंच वाढवायचं आहे 15.5. आणि आपलं माप आहे 38चं. 38चं माप आहे. 38चा 14 येतोय 9.5. त्याच्यात आपल्याला 1.5 इंच मिळवायचं आहे. 9.5 मध्ये 1.5 इंच मिळवला 11 आणि 15.5. 15.5 11 आपण त्याचा बॉक्स करून घेऊ. आता ह्या बॉक्समध्ये आपल्याला पूर्ण माप काढायचं. गळा रुंदी 2.5, शोल्डर 3.25, मागचा गळा 10, गळा उंची 10, 2.5. त्याचा आपण बॉक्स केला. आपली मुंडा उंची आहे 38चं माप असल्यामुळे आपल्याला मुंडा उंची आपली 5.5 घेणार. 38चं माप 9.5 अधिक 1.5 इंच आपली 11ची घडी. आपला मुंड्याचा आकार देण्यासाठी कोपऱ्यातनं 1.5 इंच घ्यायचा. याचा मध्य घ्यायचा, याचा मध्य घ्यायचा. आता मागचा भाग आपण कटिंग करून घेऊ. मागच्या भागापेक्षा पुढचा भाग आपल्याला 1 इंच जास्त वाढवायचा आहे. कटोरी आपल्याला वाढीव कटोरी नाही आपली, ते एका पेपरातच आपली कटोरी निघते. ही कटोरी बसायला खूप छान बसते. मागचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. आता उंची 14.5 अधिक 1 इंच 15.5. गळा रुंदी पुढच्या भागासाठी घ्यायची आहे 3.5, कारण की आपल्याला ही वाढीव कटोरी नाही आहे. आपल्याला पेपरातच पूर्ण कटोरी निघती आहे. शोल्डर 3, गळा उंची 6, गळा रुंदी 3.5. त्याचा आपण बॉक्स केला. शोल्डर 3.25, मुंडा उंची आपली आहे 5.5. आता मागची घडी आपली निघाली होती 11ची. 11त आपल्याला 1 इंच हे जास्त घ्यायचं आहे. पुढचा भाग येतोय 12 आणि मागचा भाग येतोय 11. पूर्ण उंची 15.5. आपण 15.5चा उंचीचा आणि घडीचा आपण लाईन मारून घेतली. आकार द्यायचा इथे कोपऱ्यातनं 1.5 इंच. हा मुंड्यासाठी आकार झाला, हा गळ्यासाठी. आता आपल्याला मेन कटोरी काढायची. आपण पूर्ण बॉक्स तयार करून घेतलाय. उंची आणि घडी. कटोरीसाठी 4 इंच खाली न सोडायचं. आपल्याला प्रेसपट्टी याच्यात नाही काढायची, प्रेसपट्टी सेपरेट काढायची. हे 4 इंच खाली घ्यायचं, अर्धा इंच गळ्याच्या बाजूला घ्यायचं. हे 4 इंच आणि हे अर्धा इंच आपल्याला लाईन मारून घ्यायची, तिरकी लाईन मारून घ्यायची. आता कटोरी काढण्यासाठी ही आपली 38ची साईज आहे, त्याच्यामुळे आपण इथे काय करणार, 4.5 इंच हा बॉक्स करणार. 4.5, 2, हे 2, परत 4.5. हा 4.5चा आपल्याला बॉक्स करायचा. राहिलेली ही साईज, राहिलेलं किती ते 8. 8 मध्ये आपल्याला 8चा मध्य करायचा. वरती आपल्याला 1 इंच घ्यायचं कटोरीचा आकार देण्यासाठी. हे 2 इंचची आपण लाईन घेतली आहे. हे 1 इंच, 2 इंच आणि 1 इंच आपण लाईन जोडून घेतली. हा 4 इंच आपण घेतलेला आहे आणि ही पण लाईन त्याची जोडून घेतली. आता मेन आपला कटोरीचा आकार देण्यासाठी हा मुंड्याचा भाग. मुंड्याच्या भागातनं आपल्याला इथनं 2.25 इंच घ्यायचं. 2 आणि 1 रेषा 2.25. ही लाईन आपल्याला पूर्ण सरळ 3 इंचाची घ्यायची. 3 आपल्याला ह्या कोपऱ्यातनं घ्यायचं आहे अर्धा. हा अर्धा, हा 2.25 आणि हे 3. एकदम मस्त कटोरी बसते. याला वाढवायची काही गरज नाही आहे. हा 1 भाग, हा 2 भाग आपल्याला हाच गरजेचा आहे फक्त. आता प्रेसपट्टी आपल्याला सेपरेट काढायची आहे. आपल्याला प्रेसपट्टी काढायची आहे 4. आता प्रेसपट्टी सेपरेट काढायची, तर हा किती घ्यायचं. प्रेसपट्टी आपला मागचा भाग 11 आला आहे, तर आपल्याला प्रेसपट्टी मागच्या भागातनं 1 इंच वजा करायचं, तर 10. 4, 10, 2.5. आपल्याला नेहमीसारखा प्रेसपट्टीचा आकार देऊन घ्यायचा. तर आपला हा
प्रेसपट्टी आणि पुढचा भाग कटोरीचा कटिंग आखून झालाय. आता आपण कटिंग करून घेऊ. आपलं पूर्ण कटिंग करून झालंय. आपली फक्त बाही राहिली. बाही पण कटिंग करून घेऊ. हा मागचा भाग, हा मुंड्याचा भाग, ही कटोरी, ही प्रेसपट्टी. आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे. आता आपण बाही काढून घेऊ. बाही रुंदी मी तुम्हाला सांगितली नाही, तर बाही रुंदी आपण मी पुढच्या भागात तुम्हाला सांगेल बाही रुंदी कशी काढायची. त्या पेपरातच बाही रुंदी काढायची आपल्याला. त्याच्यात काही मायनस प्लस करायचं नाही. बाही एकदम परफेक्ट बसते. आता बाही लांबी आपली आहे 4.5. बिना अस्तरचं ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे. 6 बाही रुंदी 9 आणि 6 त्याचा आपण बॉक्स केला. ही बंद बाजू समोर 3 इंच. 3 इंच समोर आपण घेतले 1.5 इंच. आता बाहीचा आकार देण्यासाठी कोपऱ्यातनं टेप घ्यायचं, ह्या कोपऱ्यात ठेवायचं आहे. 3 4 हा झाला बाहीचा आकार. इथं 1 इंचचा गॅप. कोपऱ्यातनं 1 इंच घ्यायचं, तिरकी लाईन ओढून घ्यायची. आता कट करून झाली. आता आपण ब्लाऊज पीस कटिंग करून घेऊ. सगळे पार्ट आपले आता कट झालेत.